माझ्या मामा आणि हाव सांगा तू का उंदरा माझ्या मामा आणि हाव सांगा तू का त्या मजोरीच्या पिया लागीन खेळ मांडी नाका त्या मजोरीच्या पिया लागीन खेळ मांडी नाका मामा आयलो आणि खाली बोला लिपलो मामा आयलो. In Goa too also 450 years. Portuguese is such a small country. Okay. And they ruled us 400 years. And British has ruled 150 years. It's comparatively less. Yes, less. But they ruled all over India. Yeah, okay. And the Portuguese only for Goa. हॅलो. हॅलो सर. हां हां बोल रे. सर इथं हां एक मिनिट एक मिनिट हां गाडी थांबव रे. हॅलो हां बोल रे. बोलो. हो इथे मिरांडा हाऊस जवळ एक मुलगी घुटमळते. खूप वेळ झाला का? हो हो, मला तिच्यावर थोडासा डाऊट आहे. हां ठीक आहे तिकडेच येतोय. ए गाडी मिरांडा हाऊसकडे घे. येस सर. चल. सर, बराच वेळ झाला ती मुलगी तिकडे उभी आहे. काय काय इथे काय करतेस? इथे काय करते? ही पब्लिक प्लेस आहे, इथे मी उभी राहू शकते. सोडा मला. मी काय गुन्हा केला म्हणून तुम्ही मला पकडलंय? मघापासनं तू इथे घुटमळतेस. संशय आला म्हणून धरावं लागलं. मी इकडे माझ्या बॉयफ्रेंडची वाट बघते. कळलं? बॉयफ्रेंड या घरात राहतो? नाव काय तुझं? प्रिया. खरं खरं नाव सांग. अशी खोटी नावं ऐकायची सवय आहे आम्हाला. आय मीन इट. माझं खरंच नाव प्रिया आहे. प्रिया रेडकर. हं? एक मिनिट. लेट मी शो यू माय आयडेंटिटी प्रूफ. हिअर. तुझ्या बॉयफ्रेंडने इथं थांबायला सांगितलं होतं तुला? हो ना. अर्धा तास झाला कधीपासून मी त्याची वाट बघते, तो अजून आलाच नाहीये. फोन ट्राय करून मी थकले. फोन बंदच आहे. तो बघा आला. सॅम सॅम सॅम. हे तो बघ. ए थांब रे. ए पकडा रे त्याला. पकडा. अरे अरे ए, थांब. ए, थांब. थांब म्हटलं ना. थांब. चल, चल. पळून चाललास. पळून जा तू. काय झालं काय पण? थांब म्हटल्यावर कळत नाही तुला? ऐकू येत नाही? अरे तुझ्या गर्लफ्रेंडला आम्ही तिकडे पकडलाय. पाहिलंस ना तू? तरी तू पळतोस. चल चल मुकाट्याने चाल आमच्या बरोबर. बघा साहेब, हे बघा मी काहीच केलं नाहीये. मला कळत नाही तुम्ही का पकडलं मला? अरे तुझ्या गर्लफ्रेंडला पकडलंय हे तरी कळतंय ना तुला? हा? आणि तरी तू पळतोयस? अहो कुठली गर्लफ्रेंड, कुठली मुलगी? मी नाही ओळखत त्या मुलीला. उलट साहेब मला खूप महत्वाचं काम आहे, मला जाऊ दे साहेब. सॅम रिलॅक्स. काय ना की मी तुझी वाट बघत होती ना इथे. तुला यायला उशीर झाला. त्यांना असं वाटलं की मी ड्रग डीलर आहे. पण मी त्यांना तर सांगितलंय, त्यांची खात्री पटवून दिली आहे की मी प्रिया रेडकरच आहे. ओके, कळलं ना? तुला ना मी 100 वेळा सांगितलं, असं ठरलेल्या वेळेच्या आधी येऊन ताटकळत उभी नको राहूस. वेगळा अर्थ लागतो. चांगल्या घरातल्या मुलीला शोभतं का असं साहेब? हा साहेब सांगा.
स्वतः पण खड्ड्यात जाणार आणि मला पण खड्ड्यात टाकणार एक दिवस. हे बघा, तुम्हाला काय भांडण करायचं ते नंतर करा. मगापासून ही मुलगी इथे या बंगल्याबाहेर टेहळणी करत होती. आम्हाला संशय आला म्हणून आम्ही विचारलं. या समुद्र किनाऱ्यावर ड्रग ट्रॅफिकिंग चालतं. सर, याची पण चौकशी करायची का? असू दे, त्याची काही गरज नाही आहे. ए घे ग. साहेब जाऊ ना मग आम्ही. अगं प्रिया चल, साहेबांनी त्याला सांगितलं ना थँक्यू म्हणाली. थँक्यू. चल. कोण आहेस तू? काय करतेस? मी ग्राफिक डिझायनर आहे. आणि तू तू काय करतोस? मी चित्रकार आहे. सध्या माशा मारतो. चल गेट लॉस ना. हे लिसन लिसन. हे बघ, तुला गेट लॉस म्हटलंय मी, ठीक आहे? आता नाटक करायची काय गरज नाही. उगाच गळ्यात पडू नकोस. ए मला काय उसने आली आहे तुझ्या गळ्यामध्ये पडायची? मला माहिती आहे तू माझं बॉयफ्रेंड नाहीस, मी तुझी गर्लफ्रेंड नाही आहे. पण त्या पोलिसांची आपल्यावरती नजर असेल आणि जर आपण असे दोघेही वेगळ्या दिशेने गेलो ना तर त्यांना संशय येईल. आय होप यू अंडरस्टँड. चलूया. काय पिढा आहेस ग तू? सगळ्या कामाची वाट लावली माझ्या. एक्सक्यूज मी, एवढंच होतं ना मग पोलिसांसमोर का म्हणाला स्टाईल मध्ये ही माझी गर्लफ्रेंड आहे म्हणून? हे बघ, त्याला प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतात, मैत्रिणी. हा? हो. मी जर बोललो नसतो ना तर सोडलं नसतं त्याने आपल्याला. हो का? मग तेच प्रेझेन्स ऑफ माइंड थोडा वेळ अजून दाखव मित्रा. माझ्यामुळे तुझ्या कामाची वाट लागली. कसं ते कळेल का? कशाला इस्तरणार आहेस तू? या गावावरती मला एक असाइनमेंट मिळाली. ते घर माझ्या चित्राचा विषय होता. संध्याकाळी मला ते ऑब्झर्व करायचं होतं म्हणून मी आलो होतो. पण तू अशी काही वाट लावून ठेवली आहेस ना. आय एम रिअली सॉरी. चुकून झालं माझ्याकडनं. तुला घरच ऑब्झर्व करायचं ना, तू उद्या सकाळी येऊन करू शकतोस. लेट मी टेल यू, चित्रकाराने त्याच्या चित्रात जर बारकावे आणले ना तर ते चित्र लोकांना जास्त आवडतं. सगळ्या नजरेचा खेळ असतो. यू आर राईट. सगळा नजरेचा खेळ असतो. म्हणूनच मगाशी तुला बघितल्यावरच मला असं वाटलं की तू माझा बॉयफ्रेंड. सॉरी. हा जर नजरेचा खेळ संपला असेल ना तर उठ, एक 10-15 पावलं चालत जा, थोडं वॉर्मअप कर आणि पळत जा घरी. आणि जर पोलिसांनी बघितलंच तर पोलीस म्हणतील अरे वा किती चांगली मुलगी, किती फिटनेस कॉन्शियस आहे. उठ आणि पळ आता. ठीक आहे, जाते. हॅलो हॅलो, विक्रम हियर. हॅलो.
हॅलो हॅलो विक्रम यार हॅलो. The number you have dialed is busy. Please call again later. तो हाय. इकडे अंधारात काय ऑब्झर्व करतोयस? तुझ्या कर्माची फळं बघतोय मी. हं? मग माझा बिझनेस मॅनेजरला फोन करतो तो. अगं तू सोय ठेवली नाहीयेस दरवाजासमोर उभं राहायची सुद्धा. पोलिसांनी बघितलं तर काय म्हणतील? बिझनेस मॅनेजर की बिझनेस मॅनेजरिंग? काय मी एका बाईचा आवाज ऐकला म्हणून विचारलं. कुठली बाई? बाई कुठली कुठली मॅनेजरिंग? खोटं बोलतो मी? खोटं बोलतोय? थांब थांब बघ वाचलं येतं ना? वाच नाव वाचता येतं ना? MOHAN मोहन. मोहन? आणि मोहन नावाची कुठली बाई नसते. अगं, तुला काय वेळ लागले का ग? त्यात हसण्यासारखं काय? हसू नाही तर काय करू? नाव मोहनचं आणि नंबर मोहिनीचा. मोहिनी समर बांदोडकरची बायको. हे बघ लफडी करतोस ना मग ती लपवायलाही शिक. करतो मी लफडी. हा करतो मी लफडी. पण तू पण काय कमीची नाहीयेस कळलं ना? हा मला सांग ना एवढ्या काळोखात माझ्या मागे या झाडीत घुसायची काय गरज होती? काय गरज काय होती? तुझ्यासारख्या मुलीला शोभत नाही ते. म्हणे नाव मोहनचं आणि नंबर मोहिनीचा. एक मिनिट. याचा अर्थ मोहिनीचा नंबर तुझ्याकडे पण आहे? होता काय? इथेच राहते ना? मगाशी पोलिसांनी तुला पकडलं होतं तेव्हा तू तिला का नाही कॉन्टॅक्ट केलास? काहीतरी कारण नक्कीच आहे. अगदी बरोबर बोललास तू. काहीतरी कारण नक्कीच आहे. माझ्याकडे कारण आहे, तुझ्याकडे कारण आहे. तुलाही मोहिनीचा नंबर मोहन म्हणून सेव्ह करावा लागतो आणि माझ्यासारख्या अनोळखी मुलीपासून तू लपून ठेवावा लागतो. There is something fishy about you two. I think we are sailing in the same boat. We need to talk. I don't mind. इथे नको. रिस्क येते. मग कुठे? जवळपास एक हॉटेल आहे तिथे राहतो मी. वॉकिंग डिस्टन्स. तिथे जाऊ. तुझ्या हॉटेल रूम मध्ये बसून गप्पा मारल्या तर तुला चालणार आहे? माझी काही हरकत नाहीये. निघूया. या शो. लेट्स गो. चल. Good evening, sir. गुड इव्हनिंग. How was the evening? फाईन थँक्यू.
ते मॅनेजरला ओळखतेस का? नाही, असं का विचारतोयस? नाही, मग तुला बघून हसला का तो? मला काय माहित. ये आते. ही माझी खोली आहे. गेले 4 दिवस झाले माझा मुक्काम इथेच आहे. सॉरी हा, त्याला जास्तच पसार आहे. तुला फ्रेश व्हायचं असेल जाऊन येऊ शकतेस तू. आय एम गुड. मी जरा फ्रेश होऊन येऊ. तू बसून घे. आय एम रिअली सॉरी. कशाबद्दल? मगाशी तू म्हणाला होतास ना, तू चित्रकार आहेस. मला वाटलं तू खोटं बोलतोयस, पण तू खरंच आहेस. अँड दॅट ऑफ अ व्हेरी हाय कॅलिबर. थँक्यू फॉर युअर कॉम्प्लिमेंट. आय रिअली मीन इट. तुझी सगळी चित्र खरंच खूप सुंदर आहे. स्पेशली हे जे तू आता बनवतोयस. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग आणि व्हेरी वायब्रंट. इट्स कॉल्ड फायर. फायर. कॉन्सेप्ट कशी सुचली? ॲक्च्युली हे एक मोठ्या चित्रकाराचं लेजंडरी पेंटिंग आहे. त्यांनी पंचमहाभूतांच्या पेंटिंग्सवर एक सिरीज केली होती. त्यातलं हे एक पेंटिंग. तो जो फोटो लावला ना वरती, हां. तोच. ते बघून मी काढण्याचा प्रयत्न करतोय. ओ, म्हणजे तू कोणाला तरी कॉपी करतोस का? हो. पण का? का मी त्या पेंटरची स्टाईल समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. अच्छा. ॲक्च्युली आय वॉन्ट टू हॅव अ ड्रिंक, प्रोव्हायडेड तुझी काही हरकत नसेल तर. यू कॅन हॅव ड्रिंक्स. अर्थात तू जर एकटा घेणार असशील तर माझी हरकत असेल. ओ हो शुअर. काय घेणारस तू, वोडका की विस्की? वोडका. हां. फक्त सोडा की लाईम कॉर्डियल? लाईम कॉर्डियल. आईस्क्रीम? नो आईस. हां, युअर ड्रिंक इज रेडी. ओके. थँक यू सो मच. ग्रॅज्युएशन कुठून केलं? जीजे स्कूल ऑफ आर्ट.
ओ एनी स्पेशलायझेशन? नाही, जे मनाला भावतं ते उतरवतो मी कॅनव्हासवर. अँड व्हॉट अबाउट यू? मी ग्राफिक डिझायनर आहे, कर्नाटका युनिव्हर्सिटी. अच्छा, नाईस. चेस. तू मगाशी म्हणालीस की वी आर सेलिंग इन द सेम बोट. तू भेटलीस का समरला? आय मीन, ओळखतेस का? नाही, आईकडनं कळलं. माझी आई 18 वर्षाची होती. तिचं आणि समर बांदोडकरचं प्रेम प्रकरण कॉलेजमध्ये खूप फेमस होतं. समर तिला 1 वर्ष सिनियर असेल. कॉलेज संपल्यानंतर सुद्धा 2 वर्ष त्यांचं प्रेम प्रकरण चालूच होतं. मग काय ब्रेकअप झाला का? नुसता ब्रेकअप झाला असता तर काहीच हरकत नव्हती. पण समरने ज्या प्रकारे ब्रेकअप केला, that turned into a tragedy. म्हणजे काय? ऐनवेळी लग्न मोडलं? ती प्रेग्नेंट आहे असं तिने समर बांदोडकरला सांगितलं आणि लग्नासाठी मागे लागली होती. पण तो सोफिस्टिकेटेड माकड म्हणाला की तुझं पाप आहे, तूच नेस तर माझ्या गळ्यात नसतं लोणं बांधू नको सेंडवून. तुझ्या आईने घरच्यांना सांगितलं होतं? सांगितलं ना. घरच्यांनी काय गर्भपात कर असा सल्ला दिला आणि तिला करायचं नव्हतं. आई म्हणाली की हे काही पाप नाही आहे ना गर्भपात करायला. घरच्यांनी मान्य केलंय? ऑफकोर्स, तू जन्माला आली आहेस म्हटलं मान्यच केलं असेल. त्याने तिला घराच्या बाहेर काढलं. ती गरोदर असताना. हाऊ कुड दे? तुझा विश्वास बसतो? आय कांट बिलीव्ह इट. मला पण एक प्लीज. It's good to have a moderate drink rather than having a rash drink. ड्रिंक्स कॅन क्रिएट वंडर्स. विक्रम, तुला माहित नाहीये, एखाद्या दिवशी ना दारू चढू दे, म्हणजे थोडी नाही, एकदम भन्नाट चढू दे, आणि मग तू तुझ्या त्या कॅनव्हसवरती चित्र रंगवायला बस. आय एम शुअर यू विल एक्सपिरियन्स द वंडर्स. थँक्यू सो मच. तुझ्या आईची गोष्ट अर्धवटच राहिली. हां, मी मोठी झाले आणि आईने मला सगळं सांगितलं. मग मी ठरवलं त्याचा शोध घ्यायचा. मग काय भेटला तो? भेटला ना, पण मला तर त्याची मुलगी मानायला तयारच नाही तो. तेव्हा त्याचं लग्न नव्हतं झालं. आत्ता त्याने लग्न केलं जेव्हा तो 50 मध्ये होता. आणि त्याची बायको ती 30शीतली आहे. मोहिनी. करेक्ट. हे ऐकून तुझ्या आईला खूप वाईट वाटलं असेल नाही? ती या जगात असेल तर ना. म्हणजे तुझी आई आय एम सॉरी. डोंट बी.
मी 15 वर्षाची असतानाच ती गेली. ती खूप आजारी होती आणि झोपली होती ती. आणि माझी शाळा होती, त्याच्यामुळे सकाळी 7:30 वाजले होते. मी तिला उठवलं नाही, मला वाटलं आराम करत असेल. शाळेत गेले आणि शाळेत मला कळलं की बाजी आहे. एक मिनिट. खरंच ब्युटिफुल दिसायची का तुझी आई? She wasn't just beautiful. She was bold and beautiful. Isn't she? बाय द वे, त्या समरला ती मोहिनी भेटली कुठे माहिती आहे का तुला? मोहिनी? हा, मोहिनी. आय थिंक मुंबईला. ती मॉडेलिंगसाठी मुंबईला आली होती, तेव्हा भेटली असेल. पण तिथे पण तिचं काही चाललं नाही. मग आय गेस त्यानंतर ती समोरला जाऊन भेटली असेल पैशासाठी. कॅन आय यूज हां. अगं हळू. I'm all right. बस. I'm all right. You know what? हे तर काहीच नाही. याहीपेक्षा जास्त प्यायले मी. समरने त्याच्या लग्नाची पार्टी ठेवली होती तिकडे. यू वर इन्व्हायटेड? तो मला इन्व्हाइट करणार, पण तरी मी गेले. 2-4 पेग मारले आणि सगळ्या पाहुण्यांसमोर त्याची लाच काढली. त्याने त्याच्या गाडला बोलवलं आणि मला बाहेर काढलं. म्हणून मी म्हणते ना, ड्रिंक्स कॅन क्रिएट वंडर्स. सी, आणि हा गोंधळ घालून तुला मिळालं काय? मोहिनीला कळलं ना मी कोण आहे ते. तिने मला दुसऱ्या दिवशी कॉल केला होता. समोर नव्हतं वाटतं घरी. तिने मला तात्काळ भेटायला बोलवलं. मग मला कळलं नाही जाऊ की नको जाऊ, जाऊ की नको जाऊ. पण परत तिने मला फोन केला. शेवटी गेले. मी समरच्या घरी पोचले तेव्हा सकाळचे 11 वाजले होते. करेक्ट. सगळीकडे भयान शांतता होती. मी हॉलमध्ये गेले तेव्हा आजूबाजूला मला कोणीही दिसलं नाही. हॉलमधून मला मागची खोली आणि डायनिंग रूम दिसत होता.
मी मी घाबरले. मला वाटलं मला संपवण्याचं कारस्थान चालू आहे की काय. इकडे तिकडे बघत घाबरतच हळूच त्या सोफ्यावर जाऊन बसले. मला कुणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला. इतक्यात एक हाफ पॅन्ट घातलेला माणूस पाण्याचा ग्लास घेऊन आला. त्याने तो टिपोयवर ठेवला आणि माझ्याकडे बघत बघत तो परत गेला. मी गटागटा पाणी पिऊन टाकलं. एवढ्यात मागून आवाज आला. तू मला का बोलवलंस? आणि मोहिनीने माझ्याशी डील केलं. समरला मारण्याचं डील. चिपलडी प्रॉमिस टू मी अ ह्यूज अमाउंट. पण समरला मारल्यावर या तोंडी डीलवर तू विश्वास ठेवलास? बेकर्स कॅनॉट बी चूसर्स. मला પછી ग्राफिक डिझायनरची कंपनी ओपन करायची आणि कुठलीही बँक मला फायनान्स द्यायला तयार नाही आहे. सो राईट नाव आय एम कम्प्लिटली ब्रोक. म्हणजे हे सगळं तू पैशांसाठी केलंस? दोन्हीसाठी. पैशासाठी आणि बदल्यासाठी. कमीत कमी ॲडव्हान्स तरी मागायचेस. ॲडव्हान्स मागितला होता. मला म्हणाले की तुला जर ॲडव्हान्स द्यायचा आहे तर मी कुठल्या तरी प्रोफेशनल किलरला बोलवून त्याला सांगेन. तू कशाला हवीस? मग मी हो सांगितलं तिला. यु नो, मी त्याला खरंच 3दा मारण्याचा प्रयत्न केला. पण तो 3 वेळा वाचला. यार काय करू. बॅड लक. तिचा फोन आलेला मला 10 दिवसापूर्वी. म्हणाले की तुझ्याने काही होणार नाही, सोडून दे, आपलं डील विसरून जा म्हणाले. Hang on. Are you the same person appointed by her for the same job? का तुझा आणि मोहिनीचे काय वेगळे संबंध? हे बघ, जे काय ते मला खरं सांग. मला अजिबात राग येणार नाही. तुझं खोटं बोललास ना तर मात्र मला वाईट वाटेल. बस ये माझ्याबरोबर ये. बस. हे सगळं काय आहे समजायला मला अजून एक ड्रिंक घ्यावं लागेल. जरा धीर धरशील? सॉरी, जरा धीर धर. देतो मी तुला. पण मी काय सांगतो ते ऐक. यू शुड नो माय स्टोरी. तुझी स्टोरी काय? माझ्या वडिलांची स्टोरी. ही पेंटिंग्स कोणाची आहेत माहिती आहे? माझ्या वडिलांची. सुंदर आहे ना? किती फाईन स्ट्रोक्स आहेत बघ.
प्रसिद्ध चित्रकार लक्ष्मण खेडेकर. काय? त्यांच्या चित्रांना आता करोडोंचा भाव आहे. पण तो पेंटिंग डीलर समर बांदोडकर, he killed my father. He provoked my father to commit suicide. माझ्या वडिलांनी पंचमहाभूतांच्या पेंटिंग्सवर एक सिरीज केली होती. त्या सिरीजच्या तो आता मागे आहे. पण ते पेंटिंग्स कुठे ठेवले आहेत हे कोणालाच माहिती नाही आहे. ते फक्त मला माहिती आहे. वन लास्ट. नाही नाही, बास झालं. अगं मी स्वतः बनवून घेऊ शकते. आय डोंट नीड तू यू. ग्लास दे. अरे एक लास्ट फक्त. नाही, बास झालं म्हटलं ना मी. नाही नाही नाही, हे बघ आधी खूप पहिले तू. बस झालं. विक्रम प्लीज वन लास्ट. माझं ऐक. एक लास्ट लास्ट. ऐक, माझं वॉशरूम मध्ये जा, तोंडावर पाणी मारून ये, घरी सोडतो मी तुला. चल चल. ना आता कोण आलं असेल? ए भाई, क्या चल रहा है? अंदर क्या देख रहे? नहीं, कुछ नहीं देखा मैंने. शायद मैं गलती से इधर आया. मेरा ख्याल से मेरा रूम इस रूम के ऊपर है. सॉरी. ए, नहीं, सॉरी बोला ना मैंने. बोला है सॉरी. ऐक. चीयर्स. वन फॉर दी रोड. काय आहे? सोड, मी बाहेर जाऊन येतो, तू बाहेर येऊ नकोस. कळलं? बाहेर येऊ नकोस. विक्रम